राज्य मंत्रिमंडळाच्या खाते वाटपाचा वाद भाजप पक्षश्रेष्ठींकडून सोडवला जाणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे त्यांच्याशी 2 ते 3 दिवसांमध्ये चर्चा करण्याची शक्यता आहे। गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, सहकार आदी महत्त्वाची खाती कोणाकडे आणि ती कोणत्या मंत्र्यांना द्यायची यावर वाद असल्याचं कळतंय। त्यामुळेच अजूनही खाते वाटप झालेलं नाहीये अशी माहिती आहे। तर भाजप शासित राज्यांमध्ये गृह आणि अर्थ ही खाती भाजप पक्ष आपल्याकडे ठेवतो, त्यामुळे शिंदेंना गृह खातं दिलं जाणार नाही हे स्पष्ट असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। पण पवारांना अर्थ खातं दिल्यास त्यांना झुकतं माप कसं असा सवाल शिवसेनेकडून विचारला जाऊ शकतो। त्या पार्श्वभूमीवर तिढा असल्यानं आता जे भाजपचे पक्षश्रेष्ठी आहेत ते स्वतः याबाबत लक्ष घालून निर्णय घेतील असंही या ठिकाणी कळतंय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे या फोन लाईनवर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? आपलं मंत्रिमंडळ विस्तार तर झालेला आहे, मंत्र्यांनी शपथही घेतली आहे, पण त्यांना खाती अजून देण्यात आलेली नाहीये आणि त्यामागे कुठेतरी काही खाते वाटपावरून अजूनही काही नेते अडून बसलेले आहेत की काय, किंवा जी नाराजी आहे त्याविषयीची चर्चा अजूनही कुठे पूर्ण झालेली नाहीये असं म्हणता येईल का? आणि कशा पद्धतीच्या हालचाली एकूणच खाते वाटपाविषयी सध्या घडताना दिसत आहेत? निश्चितच, कारण आपण पाहतोय की मंत्र्यांनी शपथ जरी घेतली असेल तरी अद्यापही जी खाती या मंत्र्यांना मिळायला पाहिजे ती अद्यापही मिळालेली नाहीये। कारण येत्या 2-3 दिवसामध्ये आपण पाहतोय की खातवाटपाचा जो वाद आहे, ज्या पद्धतीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे येत्या 2-3 दिवसामध्ये यावरती चर्चा करण्याची शक्यता आहे। कारण जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते त्यामुळे गृह, अर्थ आणि महसूल आणि सार्वजनिक बांधकाम व सहकार आदी इतर महत्वाची जी खाती आहेत ती कोणाकडे जातील आणि कोणत्या मंत्र्यांना द्यायची यावरून वाद जो सध्या सुरू आहे, यावरून अद्याप खाते वाटप जो आहे तो झालेला नाही आणि त्यामुळे राज्यामध्ये सध्या गृह व अर्थ ही खाती जी आहेत भाजप आपल्याकडेच ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळालंय। त्यामुळे यावेळी नेमकी ही खाती कोणाला जाणार याच खात्यांवरना, म्हणजे प्रामुख्याने गृह व अर्थ खातं याच वरून मोठा वाद आहे। कारण एकीकडे गृह खातं जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे हे आग्रही आहेत, तर दुसरीकडे अर्थ खातं अजित पवार यांना मिळावा यासाठी ते आग्रही आहेत आणि ही सगळी स्पष्ट भूमिका जी आहे त्यांनी जाहीर केलेली आहे। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोणती खाती कोणाला जातात, कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं दिलं जातं याकडे आता प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच मीनाक्षी, याच्यामध्ये आपण जर लॉजिक लावला तर शिंदे यांना जर नाराज करायचं नसेल तर अर्थ खातं ही मग अजित पवारांना दिलं जाऊ नये अशी कुठेतरी एक भावना या ठिकाणी निर्माण होऊ शकते। त्याच्यामुळे त्याविषयी म्हणजे अर्थ खातं आतापर्यंत असं मानलं जात होतं की अजित पवारांनाच मिळेल, पण त्याच्याविषयी सुद्धा अजूनही अनिश्चित आहे असं म्हणता येईल। निश्चितच, कारण ज्या पद्धतीत भाजप जी आहे ती महत्वाची खातीच म्हणजेच महसूल, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम आणि इतर जी महत्वाची खाती आहेत ती भाजप आपल्याकडेच राखणार असल्याचं दाटपणे म्हटलं जात आहे। तर दुसरीकडे नगरविकास, आरोग्य, परिवहन आणि आदी जी खाती आहेत ती शिवसेना म्हणजेच शिंदे यांच्या वाटेला येण्याची दाट शक्यता आहे। तर दुसरीकडे जी सगळीच निर्णय जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनेच होतात आणि त्यामुळेच हे खाते शिवसेनेला मिळूनही त्यावरती फडणवीस यांचे नियंत्रण जे आहे ते राहणार आहे। पण मात्र गृहनिर्माण जी खाती आहेत ते देण्याची भाजपची तयारी नाहीये सध्याही, कारण त्यामुळे आता मंत्रिपद जे आहे ते मिळालेली खरी पण काम जे आहेत व कुठल्या खात्यांचे करायचे हे प्रश्न मंत्र्यांना पडलेला आहे। सध्या आपण पाहतोय की याविषयी येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही महत्वाचे प्रमुख नेते जे आहेत ते बसून चर्चा करतील आणि याविषयी या येत्या 2 ते 3 दिवसामध्ये यावरती निर्णय होण्याची शक्यता आहे। निश्चितच मीनाक्षी, एकूणच असं म्हणता येईल की आता 5 दिवस होऊन म्हणजे होत आलेले आहेत, 5-6 दिवस झालेले आहेत, मंत्र्यांनी शपथ घेतली आहे, पण त्यांना कोणतं मंत्रिमंडळ मिळणार हे अजूनही अनिश्चित आहे। त्याच्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये त्याच्यावरून पडदा हटतो का आणि कोणाला कोणतं खातं मिळणार हे स्पष्ट होतं का ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।